नमस्कार. आज आहे कार्तिक शुद्ध एकादशी. तर कार्तिक शुद्ध एकादशीस भूवैकुंठ पंढरीस लक्षावधी भाविक एकत्र येतात व हरिनामाचा गजर करतात. एकादशीचा उपवास केला जातो. चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले जाते. पांडुरंगाच्या काकड आरतीचा अवर्णनीय सोहळा पाहण्यात येतो. दिवसभर प्रवचन, कीर्तन, भजन कार्यक्रमाचे श्रवण केले जाते. रामकृष्ण हरीच्या जयघोषात सगळे रंगून जातात. सर्व महावैष्णव एकमेकांना प्रेमाने भेटतात. पांडुरंगाला जाता न आल्यास गावातील पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि दिवसभर विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगून जावे. कार्तिक एकादशीला उपवास करावा. दिवसभर ग्रंथ वाचन, एकादशी महात्म्य पठण वगैरे करावे. तुलसी महात्म्य पठण करावे. हरिपाठाचे अभंग म्हणावेत. आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत हे गोपद्म व्रत काढले जाते आणि आज ह्यात व्रताचे सांगता आहे, म्हणजेच उद्यापन आहे. चातुर्मासात हे गोपद्म व्रत काढले जाते. तर माझे 4 महिने पूर्ण झाले. अशी रांगोळी मी काढलेली आहे दरवाज्यात. आज आमच्याकडे तुलसी विवाहसुद्धा आहे आणि अनितानं पण अशी रांगोळी काढलेली आहे. छान हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे. आज माझ्या घरी तुलसी विवाह आहे. चारी बाजूला ऊस लावून तुलसीमध्ये चिंच, आवळा ठेवून फुलांच्या माळा बांधून असं तुलसी विवाह केला आणि मंगलाष्टका म्हणून दोघांना मी अक्षदा वाहून आरती केली, मंत्रपुष्पांजली केली. तसेच सगळ्यांनी छान असं लग्न लावलं तुळशीचं आणि बघा किती छान दिसते माझी तुळस, मस्त असं. आणि असंच आई दरवर्षी माझ्याकडून करून घेत जा, हीच माझी इच्छा आहे. विष्णू प्रेमासाठी ही पूजा केली जाते. तुलसी वृंदावन आणि बाळकृष्ण मूर्ती यांची पूजा केली जाते आणि तुलसी वृंदावनाभोवती 5 ऊस लावून मांडव घालून असं लग्न लावण्यात येतं. इथं समोर अनिताच्या घरीसुद्धा तुलसी विवाह संपन्न झाला छान असा आणि मस्त असं मंगलाष्टका वगैरे झाल्या आणि आरती झाली. आणि आज माझं गोपद्माचं व्रत संपूर्ण झाले. चातुर्मास पूर्ण संपला आज, म्हणून अशी ओटी भरते मी. ओटी भरावी आणि व्रताची सांगता करावी. तर रुपाली आली होती माझ्याकडे आणि ओटी भरली. तर अशा पद्धतीने तुलसी विवाह संपन्न झाला. चातुर्माससुद्धा पूर्ण झाला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.